मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याच्या विरोधात बुलढाण्यात ओबीसी बांधवांची धरणे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करण्याची ओबीसी बांधवांची मागणी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणारा अध्यादेश काढल्याच्या विरोधात ओबीसी समाज आता आक्रमक होताना दिसतोय। हा अध्यादेश रद्द करण्यात यावा यासाठी बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारने काढलेला अध्यादेश हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे, त्यामुळे हा अध्यादेश ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचंही ओबीसी बांधवांकडून सांगण्यात आले। एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्या आरक्षणातून सुद्धा त्यांचा हट्ट आहे की आम्हाला ओबीसी समाजातूनच कुणबी समजूनच आरक्षण द्यावं। त्यांचा निव्वळ राजकीय हेतू आहे। ओरिजिनल ओबीसी लोकांचं राजकीय आरक्षण संपवावं व त्यावर आपण बळकाव करावा हा त्यांचा एकमेव उद्देश दिसतो। आणि जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं, जो सरकार दबाव आला, आम्ही जर असं नाही की निव्वळ सरकार दबावामध्ये येऊन चुकीचा जी आर त्यांनी काल काढला 2 सप्टेंबरला, तो जी आर रद्द व्हावा याकरता आम्ही सर्व ओबीसी, महाराष्ट्रातील सर्व शाखांचे ओबीसी, सगळ्या जे ओबीसीमध्ये जे काही ब्रँचेस मोडतात ते सर्व आम्ही त्या घटनेचा निषेध करतो। त्यांची जी मागणी आहे की बा ओबीसींच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। काल शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये सर्व तरतुदी बघून पात्र मराठा बांधवांना ओबीसींचे प्रमाणपत्र देण्यात येईल। मुंबईमध्ये जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मांडलं होतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी, आणि शासनाने घाईगडबडीत काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आणि त्या जी आरमधून सरळ ओबीसींवर एक प्रकारचा अन्याय होताना दिसत आहे। आणि याआधीसुद्धा वेळोवेळी ओबीसींनी त्या गोष्टीचा निषेध करून शासनाचं हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे की मराठा समाजाला केवळ हे आर्थिकदृष्ट्या म्हणून आरक्षण नको आहे, तर त्यांना राजकीय गोष्टीचा त्या संधी मिळावी, ओबीसींमधूनच संधी मिळावी यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहे। शासनाने त्यांना 10% एक वेगळं आरक्षण दिलं असतानासुद्धा त्यांना ओबीसीमधूनच फक्त राष्ट्रीय गोष्टीचा फायदा घेण्यासाठी हे आरक्षण हवं आहे। त्यांना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे। मराठ्यांसाठी मागच्या वेळेला जेव्हा मोर्चे निघाले होते तेव्हा महाराष्ट्र शासनानं त्यांना एसीबीसीच्या द्वारे 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे। समाजाच्या तुलनेमध्ये 10% आरक्षण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तरीही त्यांना त्या एसीबीसीचा फायदा घेऊनही ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे। म्हणून आम्ही सर्व ओबीसी, महाराष्ट्रातील सर्व ब्रँचेस ओबीसीच्या आम्ही आंदोलन करतोय का त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, कारण